नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, इथं आपण मस्त अशा मिरच्या घेतल्यात मैत्रिणींनो. आणि त्याला लागणारं साहित्य लसूण भरपूर अगदी घेतलेलं आहे. कोथिंबीरही घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर अर्ध लिंबू घेतलं आहे. मग याच्यापासून आपल्याला अगदीच अशी भन्नाट रेसिपी करायची. इथं कढईत पाणी उकळायला ठेवलं आहे, पाहू शकता तुम्ही. पाणी ठेवले अगदी उकळी बी जोरात यायला लागते त्याला मस्तपैकी. आणि खरंच उकळी आलेली आहे, पाहू शकता. आणि त्या गरम पाण्यात आपल्याला सोडायच्यात ह्या मिरच्या. मग मैत्रिणींनो, मला सांगा, तुम्ही कधी गरम पाण्यात अशा मिरच्या सोडल्यात का हो? आणि ह्या थंडीच्या दिवसात नक्कीच ही रेसिपी करून पहा, खरंच खूप छान आहे. आणि जे अर्ध लिंबू होतं ते अगदी बारीक बारीक तुकडे करून मी त्याच्यात टाकून देते, पहा. आता या मिरच्या अगदी आपल्याला फुगीर दिसतात, पण ज्यावेळेस बाहेर काढू त्यावेळेस अगदीच चपट्या झालेल्या तुम्हाला दिसतील. चला एकदा चेक करूया आपल्या मिरच्या. एकदा मी खालवर करते, पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आपल्याला खालवर करायचे आणि पुन्हा 1 मिनिटवर झाकण ठेवायचे. 1 मिनिटांनी पुन्हा पाहायचे. मिरच्या अगदीच चपट्या झालेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही. आता या पूर्णपणे मी काढून घेते बरं का. त्या लिंबाच्या खापा आणि त्या मिरच्या संपूर्ण साहित्य काढून घेते. आणि खरंच याने अगदीच तोंडाला चव येते. आणि माणसाला वाटतं की थंडीमध्ये काहीतरी चटक-मटक खावा. अशी ही चमचमीत आपली ही नवीनच मिरची आहे बरं का. नवीन पद्धतीने केलेली. पहा, तुम्हाला आवडली तर. आता या संपूर्ण मिरच्या मी ह्या जुळवून घेते. आणि अशा पद्धतीने अजिबात त्याला पाणी का काही कसलाच अंश नाही राहिला, पहा. पूर्ण कोरड्या झाल्यात. अशा पद्धतीने मी कट करून घेणार आहे. आणि ही मिरची अगदी महिनाभर टिकेन अशी होणार आहे बरं का. आणि मिरच्यांची देठं मी काढणार नाही आहे. त्या देठांपासून काय होतं, देठं ठेवायचं कारण का, देठाने मिरचीला अगदीच अप्रतिम चव लागते. आणि ते देठ धरून तोंडात मिरची घालायची, वा, एकदम वेगळीच चव लागते बरं का. संपूर्ण मिरच्या आहे बघा, अशा पद्धतीने मी कट केलेल्या आहेत. आता इथे कढई ठेवूया. कढईमध्ये टाकूया तेल. तेल हे थोडं जास्तच टाकायचं बरं का, पण तुम्हीसुद्धा तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. तेल तापलं की आपल्याला जिरी मोहरीची अगदी छान फोडणी द्यायची, पहा. त्याच्यानंतर जो लसूण घेतला होता भरपूर, तो सुद्धा टाकून द्यायचा आहे. आणि लसूण हा थोडा टेचलेला आहे बरं का, टेचून घ्यायचा. लसूण चांगला परतून घेतला की पुन्हा आपल्याला टाकून द्यायच्यात त्याच्यात त्या मिरच्या आणि लिंबाच्या खापा, पहा. आता अगदी छान पद्धतीने हे संपूर्ण आपल्याला परतून घ्यायचं आहे बरं का. मस्त असं परतून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, अशा पद्धतीने ही मिरची केली ना तुम्ही, आंबट तिखट अगदी अफलातून चव लागते बघा. आणि खूप भारी. आणि अगदी महिनाभर टिकेन ही मिरची. ही 100% मी गॅरंटी देते तुम्हाला. चवीपुरतं मीठही टाकलं आहे मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. थोडीशी अशी दाबायची नकळत तिला, पहा किती सुंदर अशी परातली. अगदी कलर येण्यासाठी थोडीशी हळद टाकायची. अगदी छान रंग दिसतोय मिरचीचा, पाहू शकता. आणि असं नाही की तुम्ही मिरचीच
त्या मिरचीबरोबर ती लिंबाची खापही खाऊ शकता. एवढी भारी लागते. इथं आता भरपूर सारी कोथिंबीर बी टाकलेली आहे मी. अगदी छान पद्धतीने ते परतून घ्यायचे. मग टाकायचं आहे अगदी जसा लागन तसंच तो शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि अगदीच बारीक करून घ्यायचं आहे बरं का. आता तुम्हाला वाटण लई झालं आहे, पण काही लई नाही आहे. अगदी त्याला सुटेबल होईन एवढाच कुठे, जास्त बी नाही. वा, काय सुंदर मिरची झाली, पाहूनच तोंडाला पाणी सुटणे. मैत्रिणी, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पहिल्यापासून बघा तरच तुम्हाला समजेल. आणि आवडला तर नक्कीच मला सांगा. पहा बरं किती सुंदर झाली आपली मिरची. आता आपण ती भरूनही ठेवू शकतो, पण शिल्लक काही राहणार नाही आहे बरं का. चला मैत्रिणी, उद्या भेटूया आपण. बाय.